नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रॉकेट कलाला म्हणत असतो की अगं कलाताई, किती छान झालेत ना मावळे. अगं पण ते असे उन्हात वाळणार नाहीत ग, त्याच्यासाठी टेबल फॅनच लागेल. तेव्हा कला म्हणत असते, अरे पण टेबल फॅन आणू कुठून मी. रॉकेट म्हणत असतो की अगं तू मागच्या वेळेस तू देवी आईची मूर्ती घडवलीस, तेव्हा तू ती मूर्ती फॅनने वाळवली होतीस की नाही. तूच तर सांगितलं, म्हणजे तू ती टेबल फॅननेच वाळवली की. तेव्हा कला म्हणत असते, अरे हो रे, किती स्मरणशक्ती आहे तुझी. आपण एक काम करूया, हे सगळे मावळे ना एका टेबल वरती मांडूया आणि मग त्याला टेबल फॅन लावूया, म्हणजे ते सुकतील. बरं तू एक माझं काम करशील. तेव्हा लगेचच रॉकेट उभा राहतो आणि म्हणतो, जो हुकुम मेरे आका. बोला ताई सरकार. तेव्हा कला म्हणत असते, तुझ्या दाजींना सांग फॅनची सोय करायला. रॉकेट म्हणत असतो की हो मग, अगं रॉकेट आहे मी, लगेच सुटतो, आलोच. असं म्हणतच रॉकेट तिथून आता अद्वैतकडे जायला निघतो. कला आता इकडे ते मावळे बनवत असते. आता रॉकेट हा पळत पळतच अद्वैतकडे आलेला असतो आणि मोठमोठ्याने म्हणत असतो, दाजी दाजी दाजी. नंतर म्हणतो नाही 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 अद्वैत साहेब. तेव्हा तो स्वतःलाच म्हणतो की नाही नाही, हे फारच दूरचं वाटतंय. दाजी साहेब दाजी साहेब. तेव्हा अद्वैत म्हणतो, ठरलं का एकदाच. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो ठरलं ठरलं दाजी साहेब. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की बोल काय काम आहे. तेव्हा रॉकेट म्हणत असतो की मला एक मदत हवी आहे. अद्वैत विचारतो की कसली मदत. तेव्हा रॉकेट म्हणतो की मला की नाही ना, म्हणजे कलाताई ना मावळे बनवतीये, तिला टेबल फॅनची गरज आहे. अद्वैत म्हणतो की मग घे ना स्टोर रूम मधून. तेव्हा रॉकेट म्हणतो, अरे वा मी रॉकेट आहे, लगेच सुटतो. असं म्हणतच आता रॉकेट तिथून जायला निघतो. परंतु तो पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की दाजी, परंतु ती रूम कुठे आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू जिन्यावरून आला की नाही, त्याच्या खाली किचन आहे, किचनच्या राईटला जा आणि तिथून लेफ्ट घे. आणि लगेचच आता रॉकेट इकडे तिकडे फिरून बघतो आणि म्हणतो, आणि आरशात बघत म्हणत असतो की वा लय छान दिसते. आणि पुन्हा म्हणतो, अहो दाजी मला कुठं माहितीये, तुम्ही दाखवा ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तू पण ना त्या एकदम खरे सारखा आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो, तो काय सवाल आहे का, कलाताई गुरु आहे माझ्या. तेव्हा अद्वैत म्हणतो, तेच एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही. तेव्हा रॉकेट म्हणतो की मला काही समजलंच नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही समजणार, चल तू माझ्यासोबत. तेव्हा आता तो रॉकेटला घेऊन खाली जातो आणि मग ते दोघेही आता कलापाशी आलेले असतात. कलापाशी आता तो टेबल घेऊन आलेला असतो, अद्वैतच्या हातात फॅन असतो. आता तिथे रॉकेट टेबल ठेवतो आणि अद्वैतला तो म्हणत असतो, मंडळ आभारी आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मंडळ मंडळ कसलं मंडळ. तेव्हा मात्र रॉकेट म्हणत असतो की अहो दाजी, ही बोलायची पद्धत असते, म्हणजे कसं मंडळ म्हणजे मी आणि तुमची मंडळी. तेव्हा अद्वैत आता कलाकडे बघत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की झालं. आणि मग तो कलाकडे बघतच म्हणत असतो की एवढ्याशा मावळ्यांसाठी एवढा मोठा टेबल फॅन हवा होता. तेव्हा कला म्हणत असते की एवढे मावळे असो नाही तर जास्त असो, तुला त्याच्याशी काय घेणं देणं, तू पंखा आणून दिला ना, थँक्यू सो मच, बाय. अद्वैत म्हणत असतो की तुझ्या मागे वेळ घालवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तेव्हा आता रॉकेट गालातल्या गालात हसत असतो, अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा कला म्हणते की रॉकेट, अरे गालातल्या गालात काय हसतोय. हे बघ तू येणं एक काम कर, आपले मावळे सुकले का, तू लगेच त्यांना दुकानावरती घेऊन जा आणि कलर कर. मला तरी खात्री आहे की आपले मावळे लगेचच विकले जातील. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो मग. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी विनर. कारण की मित्रांनो, तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये जाऊन पैठणी हा शब्द लिहून तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायचंय आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, ऑलरेडी आपल्या चॅनल वरती भरपूर दर्शकांनी पैठणी जिंकलेली आहे. पुढचा नंबर तुमचा देखील असू शकतो. त्यासाठी मित्रांनो लगेचच हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. दुसरीकडे इकडे रजनी आणि संगीता ह्या भाजी निवडत बसलेल्या असतात. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते, खरंच ह्यावेळी दिवाळीचा फराळ हा दोन्ही सुनांच्या हातून झाला आणि महत्वाचं म्हणजे अद्वैत कलाच्या हातून झाला आणि हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळे. तेव्हा संगीता म्हणत असते, मी माझ्या दोन्ही मुलींना चांगलं ओळखते, नाक दाबलं की तोंड ऑटोमॅटिक उघडतं त्यांचं. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की हो हो अगदी बरोबर. तेव्हा मात्र संगीता म्हणते की यावर्षी झाला 2 सुनांच्या हातून फराळ, परंतु पुढल्या वर्षी 3 सुनांच्या हातून होईल. तेव्हा मात्र रजनी म्हणते की काय म्हणताय. तेव्हा संगीता म्हणते की अहो पुढल्या वर्षी 3री सून येणार ना घरात, सोमरावांच्या लग्नाविषयी काही विचार केला की नाही. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की नाही, अजून त्याला विचारलं पण नाहीये आणि हल्लीच्या मुलांचं. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की हो बरोबर आहे, हल्लीच्या मुलांचं काही सांगता येत नाही. मी माझ्या मुलींच्या मनाबद्दल मात्र विचार केला नाही.
नाही, परंतु मी माझ्या आता काजलच्या लग्नाबद्दल मात्र काहीही निर्णय घेणार नाहीये. आणि आता संगीता शांत झालेली असते आणि मनात तर मात्र विचार असा करत असते की सोमरावांचं स्थळ लाखात भारी आहे माझ्या काजूसाठी, पण नको बाई, या घरात पाठवायची आता भीतीच वाटायला लागली. संगीता आता स्तब्ध झालेली असते. रजनी आता संगीताला हात लावते, तेव्हा संगीता म्हणत असते की माझ्याकडे नका लक्ष देऊ, मी काही पण बडबडत असते. बरं मला तुम्ही सांगा, तुम्हाला कशी सून हवी आहे? तेव्हा आता रजनी म्हणत असते की अहो, समजदार, मोठ्यांचा आदर करणारी, घरच्यांचा मान ठेवणारी, म्हणजे थोडक्यातच आपल्या कलासारखी हवी आहे की. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की अहो, मला चांगलं माहिती हो, माझी कला आहे समजूतदार आणि खूप गुणी आहे ती, परंतु जावई बाबूंच्याच बाबतीत तिचं शेपूट असं वाकडं का होतं ते काय माहिती. तेव्हा मात्र रजनी म्हणते अगं होऊ दे की, आता तुम्ही आलायत ना नाक धरून तोंड उघडायला. आणि मग आता त्या दोघी हसायला लागतात. आता संगीता आणि रजनी फारच सुंदर गप्पा मारत असतात. दोघींना आता खूपच जास्त गप्पा मारून मजा येत असते. त्या एकमेकींना टाळी देतात आणि झालेल्या विनोदावरती हसत असतात. कला आता सकाळी सकाळी सर्वत्र दिवे लावत असते आणि तिने आता आकाशकंदील देखील लावलेला असतो आणि तिथे आता पंत्या देखील ठेवलेल्या असतात. आता कला घरामध्ये आलेली असते. अभ्यंग स्नानाची पूर्णपणे तयारी केलेली असते कलाने. तेव्हा आबा खाली येतात. आबा खाली आल्यानंतर ते लगेचच विचारू लागतात आता सगळी तयारी झाली तरी बी यांचा पत्ता नाही अजून. आता आबा अद्वैत, राहुल यांच्याविषयी बोलत असतात. आबा म्हणत असतात की कला, अगं तुझा नवरा कुठे? तेव्हा कला म्हणते की आबा मी एकदा तो उठलाय का नाही बघून येते. रजनी म्हणते की हो आबा, मी पण आहे ना यांना आणि राहुलला बोलून आणते. आबा मात्र घड्याळात बघत म्हणत असतात अरे किती उशीर, या नवीन पिढीला दिवाळी सणाचं अगदी काही महत्वच नाही. अरे पहिला दिवस कसा दिवाळीचा असा थाटामाटात साजरा झाला पाहिजे, यांना काही जमत नाही. कला आता अद्वैतकडे आलेली असते. अद्वैत पात्र ढाराढूर झोपलेला असतो. तेव्हा कला टाळ्या वाजवून त्याला उठवायचा प्रयत्न करत असते. तेव्हा कला म्हणत असते मी याला सांगितलं होतं सकाळी उठून तयार राहा, परंतु हा कुठला तयार राहणार, हा आळशी आहे आणि ढाराढूर झोपून राहिला अजून पण. आता कला बेडवरती चढते आणि तिला अद्वैतला हात लावून उठवायचं असतं, परंतु तिच्या लक्षात येतं परत बाउंड्रीचा विषय काढेल हा. त्यामुळे आता कलाच्या डोक्यात एक कल्पना येते. कला आता अद्वैतच्या कानाजवळ जाते आणि मोठ्याने आवाज करते. तेव्हा मात्र अद्वैत पूर्णपणे घाबरून उठतो. अरे काय झालं असं म्हणत तो उठलेला असतो आणि फार घाबरलेला असतो आणि तो आता कलाकडे बघत असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आज मला खात्री पटली, तुझा स्क्रू ढिल्लाय. असं कानात कोण किंचाळतं? कला म्हणत असते की ए अद्वैत, मी किंचाळले नाहीये, कानात कुर्र केलं फक्त. तेव्हा अद्वैत म्हणतो की बोल कशासाठी आलीये? तेव्हा कला म्हणत असते अरे आबांनी सांगितलं होतं ना खाली यायचंय म्हणून, सकाळी उठून तयार राहा, ते आता वाट बघतायत खाली. अरे आमचं तरी कोणाचं ऐकत नाही तू, त्यांचं तरी ऐक की. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ऐकेन मी त्यांचं. अद्वैत म्हणत असतो पण ही पद्धत आहे का उठवायची? तेव्हा मात्र कला म्हणत असते की मग स्वतःच्या पद्धतीने उठायचं ना. बसला ढाराढूर झोपत. एकतर हे नशीब समज की मी तुला उठवलंय आणि महत्वाचं म्हणजे तू तुझ्या हद्दीत झोपला होता. माझा हात आला असता तुझ्या हद्दीत, माझा हात तुटला बिटला असता, म्हणजे माझा हात हवाय मला खूप कामं असतात. अद्वैत म्हणत असतो की मी तुझ्यासारखा डेंजर नाहीये. तेव्हा कला म्हणते की बास आता उशीर झालाय, आवर लवकर आणि ये खाली. असं म्हणतच कला आता तिथून निघून जाते. अद्वैत पुन्हा मात्र आता बेडवरती झोपून घेतो. तेव्हा आता मोठ्याने कला पुन्हा चांदेकर असं म्हणून ओरडते. तेव्हा मात्र अद्वैत उठतो आणि म्हणतो अति आगाव. आता खाली आबा, संगीता, कला, नैना, राहुल आणि रजनी आलेले असतात. आता सकाळी सकाळी अभ्यंग स्नानाची तयारी सुरू झालेली असते. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की म्हणजे आता मी रगडायचंय तुला? नाही बाबा, मी नाही रगडू शकणार आणि माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नाहीये, ऑलरेडी रात्री झोप झालेली नाहीये माझी. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते अगं असं कसं चालेल, अगं तुला कुठे दररोज उठवताय मी, अगं आज दिवाळी सण आहे ना, दिवाळीची वेळ आहे, तुला करावं लागेल, चल बरं पटकन कर बरं. असं म्हटल्यानंतर संगीता म्हणत असते नाहीतर काय, सदान कदा मरगळलेली, जरा सुद्धा उत्साह नाहीये या मुलीमध्ये. कला आता तिथेच असते. तेव्हा आबा तिला म्हणत असतात काय ग, नवरा कुठे आहे तुझा? तेव्हा कला म्हणत असते काही नाही, येतोय तो खाली. आबा म्हणत असतात की बरं चला ठीक आहे, आता नवरा पहिल्यांदा पाटावरती बसेल, मग त्याला त्याची बायको उठणं, तेल हे समजा लावेल आणि मग रगडेल आणि मग त्यानंतर आंघोळ. तेवढ्यातच आता अद्वैत तिथे आलेला असतो. आबा म्हणतात की अरे वा,
चांदेकर राज्याचे राजकुमार आले, बसा. आणि मग आता अद्वैत आणि राहुल दोघेही पाटावरती बसतात. आता अद्वैत आणि राहुल पाटावरती बसलेले असतात आणि मग त्यांना उठणं आणि तेल लावण्यासाठी कला आणि नैना पुढे झालेले असतात. तेव्हा मात्र अद्वैत हा कलाकडे बघत म्हणत असतो, आता या अति आगाऊला असं कामाला लावतो की माझ्याशी भांडताना कायम लक्षात राहिलं पाहिजे. अद्वैतला आता कला अंगाला तेल लावत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की वा, मस्त वाटतंय. आणि मग तो कलाकडेच बघत म्हणत असतो की मिसेस खरे, अहो तुमच्या मुलीला फक्त भांडताना जोर येतो, हातात काही दमच नाही तिच्या. आणि असं म्हणताच आता कला त्याचा हात दाबायला लागते. तेव्हा मात्र अद्वैतला त्याचं काहीच पेन होत नसतं, उलट चांगलं वाटत असतं. तेव्हा म्हणत असतो की हा असं असं पाहिजे. तेव्हा मात्र आता कला आणखीनच हिसके मारत असते. की आबा म्हणतात की चला आता भांडाभांडी नको, लगेच घ्या आवरून बरं. आता अद्वैतच लगेचच पाय पुढे करतो आणि म्हणतो की आता पाय चेप. तेव्हा आता कला हळूहळू चेपत असते. मग अद्वैत म्हणतो की जरा चांगले चेप, अगं नवऱ्याचे पाय चेपायला पाहिजे, चांगलं असतं ते. तेव्हा मात्र अद्वैत अडखळत असतो. तेव्हा कला म्हणते की अरे बोल बोल बोल, घाबरला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की घाबरलो कशाला, अगं सगळ्या कोल्हापुराला माहितीये की तू माझी बायको आहे म्हणून. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बोल ना मग. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अगं मग देतोय की तुला संधी, तू माझी बायको असल्याची संधी देतोय मी तुला, त्याला मानाने वागवायची संधी देतोय. आता कला अद्वैतला चांगलं उठणं वगैरे लावत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो अगं नीट नीट नीट. दुसरीकडे आता राहुलला नैना उठणं लावत असते, परंतु त्याच्यामध्ये तिला काही इंटरेस्ट नसतो. ती तोंड वाकडं करूनच त्याला उठणं वगैरे लावत असते. इकडे मात्र कला अद्वैतला चांगलं उठणं वगैरे लावून देत असते. अद्वैत आता कलाला म्हणत असतो की अगं इथे राहिलं, तिथं लावणं नीट. तेव्हा मात्र रजनी म्हणते अरे अद्वैत किती छळतोय तिला. तेव्हा मात्र संगीता म्हणते हे जर प्रेमापोटी चाललं असेल ना त्या दोघांचं तर चालू देत की. तेव्हा रजनी म्हणते नाही नाही, मग तुमचं प्रेमाने चालू असेल तर चालू देत मग. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो नाही 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 नाही, अहो ही खरे म्हणजे नुसता डोक्याला ताप. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की अहो जावई बापू, मी पण खरेच आहे की. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो अहो नाही 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 नाही, तुम्हाला नाही, इथं बरोबर ज्याला लागायचं त्याला लागले आपोआप. तेव्हा मात्र तो कलाकडे बघत म्हणत असतो की तुझं चालू दे की. कला आता अद्वैतला अंगभर उठणं चोळत असते. तेव्हा आता ती रागानेच बघत हाताला हात घासत आता अद्वैतच्या चेहऱ्याकडे जात असते. तेव्हा मात्र अद्वैत डचकतो आणि म्हणतो की काय करते खरे. तेव्हा मात्र अद्वैतला कला म्हणत असते अरे उठणं लावते तुला, घाबरला का. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मला वाटलं गळा दाबते की काय, लाव उठणं परंतु नीट लाव. तेव्हा आता उठणं लावून झालेलं असतं. तेव्हा संगीता म्हणत असते की आता चला तुम्ही दोघी पाटावरती बसा, तुमचे नवरे तुम्हाला आता उठणं लावतील. तेव्हा मात्र आता अद्वैत हा बघत असतो आणि अद्वैतला आता कळालेलं असतं की आता आपल्यावरती पण हीच वेळ येणार आहे. तेव्हा आता कला म्हणत असते वा 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 वा, म्हणजे आता अद्वैत मला उठणं लावणार. तसंही काल माझा हात दुखत होता आणि आता मस्त मी माझ्या अंगाची मालिश करून घेते. आणि असं म्हणतच ती अद्वैतला म्हणत असते अरे चल उठ 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 उठ, लवकर उठ, मला बसू दे. आणि असं म्हणतच आता ती अद्वैतला उठून देते. तिकडे राहुल पण उठलेला असतो. जसं नैना सांगेल तसंच आता तिकडे राहुल देखील करत असतो. कला आता इकडे उठायला जात असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते अरे अद्वैत उठ ना, मला उठणं लावायचंय. आणि असं म्हणतच ती उठायला जाते आणि ती लगेचच अद्वैतच्या अंगावरती पडते. आणि अंगावरती पडल्यानंतर आता अद्वैतच्या गालाला तिचा गाल लागतो आणि सगळं उठणं आता कलाच्या गालाला माखलेलं असतं. अद्वैत कला मात्र एकमेकांकडे फारच प्रेमाने बघत असतात. अद्वैत तर पूर्ण शॉकच झालेला असतो. कलाला त्याने आता दोन्ही हाताने धरलेलं असतं, परंतु तरी देखील तो तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालूनच बघत असतो. कलाही अद्वैतच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघत असते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आपल्याला बघताना दिसतात. रजनी आता दोघांची मस्करी करत म्हणत असते वहिनी बघितलं का, अहो कलाला उठणं लावायची गरजच नाहीये, ऑलरेडी उठणं लागलंय कलाला, अद्वैतने गालाने उठणं लावलंय. आता ह्या दोघांचा रोमॅन्स मात्र घरात सर्वांसमोर सुरू असतो. नैना, राहुल, आबा हे सर्वजण आता अद्वैत कलाकडेच बघत असतात आणि अद्वैत कला मात्र काही लगेच वेगळीही होत नसतात. आता अद्वैत हा कलाला धरून असतो आणि कला ही मात्र आता अद्वैतकडे एकटक बघत असते. कला अद्वैतच्या हे लक्षात येतं की सर्वजण आता त्यांच्याकडे बघताय. तेव्हा मात्र कला ही अद्वैतकडे बघून लाजत असते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैतने मात्र कलाला धरून ठेवलेलं असतं आणि अद्वैत फारच प्रेमाने कलाच्या नजरेत नजर घालत बघत असतो. आता त्यांचं हे सर्व काही
आवरलेलं असतं आणि सकाळी सकाळी आता सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा मात्र आबा रजनीला विचारत असतात की सरोज कुठे. तेव्हा मात्र रजनी त्यांना सांगत असते त्या ऑफिसला गेल्यात, त्यांना काम आहे कारण की बोनस आणि पगार असं दोन्ही पण अडकलंय. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की बापरे, म्हणजे आता सरोज गेली म्हटल्यावरती प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल. आता आपल्यासाठी जरी दिवाळी असली तरी देखील दिवाळी सणामध्ये आपलाच बिझनेस चालतो आणि या सणाला आपल्याला निग्लेक्ट करून चालणार नाही, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावंच लागणार आहे. तेव्हा मात्र आता आबा जसं म्हणत असतात तसं मात्र सर्वजण आता ऐकत असतात. आता सर्व नाश्त्याला सुरुवात करतात. तेव्हा मात्र आबा लगेचच अद्वैतला म्हणतात काय रे, दिवाळी सण असा कोराच. आबा म्हणत असतात की चला आता जेवायला सुरुवात करा सर्वजण. आणि आता इकडे सोहम मात्र इशारा करून काजलला म्हणत असतो एकदम छान दिसते, एकदम झक्कास असं तो म्हणत असतो. तेव्हा मात्र काजल त्याला ऍटिट्यूडच दाखवत असते. इकडे अद्वैत आता जेवायला सुरुवात करतो. तेवढ्यातच आबा त्याला म्हणतात काय रे अद्वैत, तुझा पहिला दिवाळी सण आहे ना व, मग अशी सुक्की दिवाळी. रोहिणी मात्र आता काहीही सोडत नाही. हा आलेला चान्स ती लगेचच वापरून घ्यायचा विचार करते आणि म्हणते एक्झॅक्टली डॅड, दसराही गेला, काही देवाणघेवाण न होता आणि आता दिवाळी सुद्धा अशीच जाणार असंच मला आता वाटायला लागले. तेव्हा मात्र कला आणि संगीताला जरा धक्काच बसलेला असतो कारण की त्यांची परिस्थिती ही नाजूक असते. तेव्हा रोहिणी लगेचच संगीताला म्हणत असते अहो मिसेस खरे, अहो तुमच्याकडे अशीच पद्धत आहे का हो, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलींसाठी काहीच घेऊन नाही आलात, अहो त्यांचा पहिला दिवाळी सण आहे ना. आणि आता संगीताला म्हणत असते हीच पद्धत आहे का तुमची, की पद्धतशीर विसरलात, नेहमी विसरता तसं, म्हणूनच तुम्ही काही आणलं नाही ना. रोहिणी म्हणते की आम्ही नाही हो, आमचं जाऊ द्या, पण दोन्ही जावाई आणि दोन्ही लेकींसाठी नाही आणलं तुम्ही काही. तेव्हा मात्र आता संगीता खाली बघून घेत असते. बिचारीची परिस्थिती नसताना आता रोहिणीचं हे बोलणं तिला आता ऐकून घ्यावं लागत असतं. त्याच आता तिला फार वाईट वाटत असतं. आता आबा मात्र चिडतात आणि म्हणतात रोहिणी, तुझ्या तोंडाची वाफ दवडून झाली असेल तर आता तोंड गप्प कर, तुझे असे तिरके टोमणे मला काही समजत नाही होय. आणि हे बघ त्यांना बोलून काहीच उपयोग नाही. त्यांनी आधीच आपल्याला सोनं दिलं, त्यांनी आपल्याला सोन्यासारखी पोर दिलीये आणि ती लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात आली असं म्हटलं तर आता आपणच देणेकरी आहोत त्यांचे. आता अर्थाचा अनर्थ कसा काढायचा हे मात्र समद्यांनी तुझ्याकडून शिकलं पाहिजे. आणि सुखी दिवाळी म्हणजे माझा विषय हा वस्तू देवाणघेवाणीविषयी नव्हता, तर माझा म्हणणं हे होतं की प्रेमाबद्दल, एकमेकांना घास भरवण्याबद्दल असं बोलत होतो मी. खरं तर हे तुझ्या लक्षात यायला हवं होतं, परंतु तुझं लक्ष तिसरीकडेच असतं आणि त्याला आम्ही आता बाकीचे कोण काय करणार. तुझं जर लक्ष असं तिरसटच असतं कुठे पण. आता मात्र सोहम म्हणत असतो की आबा एक नंबर बोललात तुम्ही, आता दादा तू घास भरव वहिनीला बरं. तेव्हा आबा म्हणतात की तुझी बी बारी येणार आहे बरं का. आबा म्हणत असतात की काय रे अद्वैत, अरे तू तर स्वतःला परफेक्ट नीस समजतोस आणि मग आता स्वतःच जेवायला निघाला होता काय रे राहुल. तेव्हा राहुल म्हणतो की बरोबर आबा. राहुल आता नैनाला घास भरवतो आणि नैना देखील आता लगेचच राहुलला घास भरवते. दोघांनी आता पटकनच ही एकमेकांना घास भरवलेला असतो. आता मात्र सर्वजण खूप आनंदी असतात. सर्वजण कुतूहलाने आता त्या जोडीकडे बघत असतात. आता त्यानंतर लगेचच कला अद्वैतला हळूच आवाजात म्हणत असते चांदेकर, आज तुला मला घास भरवायचा आहे, होऊ दे तुझ्या हातून एखादं काम चांगलं, तरी चांगलं कार्य घडू दे कधीतरी स्वतःच्या हातातून. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी नेहमी चांगले कार्यच करतो. तेव्हा कला म्हणत असते हो मग आता भरवायचा घास मला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो माझ्याकडून चांगलेच काम घडतात, मी आता तुला घास भरवेल आणि मग तो तुझ्या घशाच्या खाली जाईल, त्याचा मला काही फरक पडणार नाही. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे कसा बोलशात घास घालणं गिळणं, अरे नीट बोल की आज तरी, देव पावणार नाही बरं का अशाने. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी भरवणारच नाही आता तुला घास. तेव्हा मात्र कला म्हणते की हो चालेल की, सांगते मी सगळ्यांना. तेव्हा मात्र संगीता मागून आता या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि लगेचच कलाला चिमटा घेत म्हणते की गब्बस की ग. आणि संगीता अद्वैतला टपली मारत चुकून म्हणून जाते चला हिम्मतराव. तेव्हा मात्र सर्वजण हसायला लागतात. सॉरी अहो मला अद्वैतराव म्हणायचं होतं. अद्वैतराव तुम्ही भरा कलाला घास. आता अद्वैत लगेचच पुरीचा घास घेतो आणि तो आता कलाला भरवण्यासाठी उचलतो. तेव्हा आता संगीता
आता जोरात ओरडते आणि म्हणते की थांबा थांबा थांबा, हो नाव नाही घेतलं तर लोक नाव ठेवतील. तेव्हा कला म्हणत असते की अगं काही पण असतं अगं आई तुझं. तेव्हा आता आबा म्हणत असतात की अरे बरोबर आहे वेणबाईंचं, अरे आता पहिलाच दिवाळ सण आहे तुझा, तेव्हा आता तू नाव घे बरं पहिल्यांदा आणि मग सुरुवात कर. तेव्हा मात्र आता अद्वैतला दुसरा काही पर्याय नसतो. अद्वैत आता इकडे तिकडे बघू लागतो. तो मनामध्ये आता नावाची तयारी करत असतो. कला मात्र हसूनच आता अद्वैतकडे बघत असते. अद्वैत आता कलाकडे बघून डोळे बटारतो आणि तेव्हा मात्र कला अजूनच हसत असते. कलाला वाटतं अद्वैतला काही नावच घेता येणार नाही, अद्वैतच्या काही लक्षात राहत नाही असंच आता कलाला वाटत असतं. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणायला सुरुवात करतो, चांदेकरांच्या घरात येऊन खरेच्या अंगावरती चढले जरा मांस, चांदेकरांकडे येऊन खरेच्या अंगावरती चढले जरा मांस, परंपरेने भरवतो माझा स्पेशल घास, असं म्हणतच आता तो कलाला खाऊ घालतो. सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात. आता मात्र सर्वांना अद्वैतने कलाला खाऊ घातलं याचं कौतुकच असतं. आता मात्र सर्वजण हसत असतात आणि आनंदानेच अद्वैत कलाकडे बघत असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते, कला आता तो घास खात असते. तिला मात्र फारच खारट तो लागलेला असतो कारण की त्याच्यामध्ये अद्वैतने घास घेताना मीठ मिळवलेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मिठात बुडवला ना घास. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मग आता खाल्ल्या मिठाला जाग. कला मात्र जेवतानाच प्लॅन बनवत असते आणि म्हणत असते की या चांदेकरला ना आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे. कलाही आता घास भरून घेते. कला मात्र मीठ नाही तर डायरेक्ट मिरचीचा ठेचाच एका घासामध्ये सर्वच्या सर्व ठेचा एका घासातच भरवते आणि कला आता अद्वैतच्या कानात म्हणत असते, चल रेडी राहा आणि मनाची तयारी आता करून घे. कला आता नाव घेत म्हणत असते, परंपरेने भरवलेला घास होता मोठा खास, परंपरेने भरवलेला घास होता मोठा खास, ही देणार उत्तर सडेतोड. कला खरे बघ कशी मोडते अद्वैतची खोड. असं म्हणतच आता कलाने अद्वैतला घास भरवलेला असतो. अद्वैतला घास तोंडात घालता क्षणी तिखट लागायला लागतं आणि आता त्याला डायरेक्टली गुचकीस लागलेली असते. अद्वैतला आता ठसका जात असतो. लगेचच संगीता त्याला प्यायचं पाणी देते. तेव्हा आता कला अद्वैतला कानातच म्हणत असते, तू दिलेल्या मिठाला जागते की नाही माहित नाही, परंतु आता तुला पाणी मात्र प्यायलाच पाहिजे. संगीता लगेचच कलाचे कान पकडत म्हणत असते की काय ग कले, काय केलं तू. तेव्हा मात्र कला म्हणत असते, मी केलेली चूक तर लगेच दिसते तुला, परंतु जावयाने केलेली चूक कधीच दिसत नाही तुला. आबा आता मात्र अद्वैतला विचारत असतात की आता ओके आहेस ना हो. अद्वैत आता ती मिरची पचवतच म्हणत असतो की ओके आबा. आबा म्हणतात की चला जेवायला सुरुवात करा समदे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला ही सरोजला म्हणत असते की मला असं वाटतं आजची पूजा ही तुम्हीच करावी. तेव्हा मात्र सरोज लगेचच कलाने पुढे केलेलं ताट मागे सरकवते आणि तिथून जायला निघते. तेव्हा मात्र आबा म्हणतात की सरोज थांब. आबा आता सरोजला म्हणत असतात की सरोज थांब, तुला जर माझे निर्णय पटत नसतील आणि तुला माझी कोणती गोष्ट ऐकायची देखील नसेल, हे लक्ष्मीपूजन झालं की मग मी या घरामध्ये थांबणार नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसलेला असतो. आबांनी आता टोकाचं पाऊल उचललेलं असतं आणि घर सोडण्याचा निर्णय आता त्यांनी घेतलेला असतो. सरोज म्हणत असते की माझी जागा घ्यायचा प्रयत्न करते ही मुलगी, तुझ्या अत्यंत जवळ असलेली गोष्ट काढून घेते की नाही बघ. असं म्हणतच आता मात्र सरोज आता कलाकडे वेगळ्याच नजरेने बघत असते. मात्र तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला नसेल तर मित्रांनो तो नोंदवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये जाऊन पैठणी हा शब्द लिहायला विसरायचं नाहीये. तर मित्रांनो वाट कसली बघताय, लगेच स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. त्यासाठी या 3 स्टेप महत्वाच्या होत्या, त्या मात्र पूर्ण करायला अजिबात विसरू नका.